देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आता थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ते दाखल झाले आहेत। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद यांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती जे.एस. केहर कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। शपथविधी आधी कोविंद यांनी राजघाटवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली आहे। 12:10 हा शपथविधी सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे, तर 12:35 तो चालेल। तर कोविंद यांच्या शपथविधी आधी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि कोविंद यांच्यात महत्त्वाचं माहिती आदान प्रदान करण्यासाठी महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांचं संयुक्त सभागृहात स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि इतर मान्यवर व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहेत। तर दिमागदार सोहळ्यामध्ये अशा प्रकारे शपथविधी या ठिकाणी पार पडत आहे। लोकसभेतल्या 6 काँग्रेस खासदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। त्यासाठी आज दोन्ही सभागृहातल्या काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात सरकार विरोधी निदर्शनं केली। जीएसटी हा जर दहशतवाद आहे तर मग काँग्रेसने त्याच्या बाजूने का मतदान केलं, असा सवाल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय। माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम हे जीएसटी बाबत करत असलेल्या टीकेला स्वामी यांनी उत्तर दिलंय। विश्व संवाद केंद्र तसंच डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचं वितरण स्वामी यांच्या हस्ते पुण्यात झालं। गांधी घराण्याशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरण तसंच राम मंदिरासारख्या विषयांवर त्यांनी विरोधकांवर नेहमीप्रमाणे टीका केली। सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय। कोणत्याही परिस्थितीत चीन मागे हटणार नाही, भारतानं कोणत्याही भ्रमात राहू नये, असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता वू कियान यांनी म्हटलंय। त्याचवेळी ब्रिक्स संघटनेच्या बैठकीमध्ये भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे स्टेट काउन्सिलर यांग जिएची यांच्या दरम्यान डोकलामच्या मुद्द्यावर चर्चा शक्य असल्याचंही कियान यांनी म्हटलंय। 27 आणि 28 जुलैला होणाऱ्या या बैठकीसाठी डोवल येत्या आठवड्यातच बीजिंगला रवाना होण्याची शक्यता आहे। अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं केलेल्या कार बॉम्बच्या हल्ल्यात 35 जण ठार तर किमान 40 नागरिक जखमी झालेत। राजधानी काबूलमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे। शियापंथीय हाजरा समुदायाची वस्ती असलेल्या भागात हा हल्ला झालाय। तर पाकिस्तानातही लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 20 जण ठार झालेत। पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ यांच्या घराजवळच हा स्फोट झालाय। हा आत्मघातकी हल्ला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। स्वित्झर्लंडच्या शॉफहॉसन शहरात चेन सॉच्या वापरून केलेल्या हल्ल्यात किमान 5 जण जखमी झालेत। यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। तर हा हल्ला माथे फिरून केल्याचं सांगितलं जात असून अतिरेकी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे। जेरुसलेममध्ये अल अक्सा मशिदीवर लावलेले मेटल डिटेक्टर हटवण्यास इस्रायलनं स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे झालेल्या हिंसक निदर्शनानंतरही इस्रायल ठाम असून कालांतराने याचा वापर कमी केला जाईल, मात्र डिटेक्टर हटवण्यात येणार नाहीत, असं इस्रायलनं स्पष्ट केलंय। टर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांनी कतारला भेट दिली। सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि इजिप्त या अरब राष्ट्रांनी कतारशी संबंध तोडल्यानंतर एर्डोगन यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। चीनच्या फुजियान प्रांतात एका चक्रीवादळाचा व्हिडिओ समोर आलाय। गेल्या शुक्रवारी लियांगचेन काउंटीमध्ये हे वादळ उठलं होतं। हौशी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये या वादळाचा थरार व्हिडिओ कैद केलाय। अमेरिकेमध्ये मेरीलँडमध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक भागातला विद्युत प्रवाह या वादळामुळे खंडित झाला होता। आणि घाटकोपरमधील या क्षणाची महत्त्वाची आपण बातमी सध्या बघत आहोत। घाटकोपरच्या दामोदर पार्कमधील साई अपार्टमेंटमध्ये असलेली 4 मजली इमारत काही वेळापूर्वीच कोसळली आहे।
तर ही रहिवासी इमारत असून ढिगाऱ्याखाली बरेच जण अडकल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। तर अंदाजे 60 लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। तर अग्निशमन दलालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। तर या ठिकाणी बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तर आतापर्यंत एका जखमी इसमाला बाहेर काढण्यात यश आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।